नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री पितृदेवताय नमः। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष म्हणजे काय, पितृदोषामुळे कोणते नुकसान होते किंवा कोणते अडथळे येतात। तू देव ऋणातून ऋषी ऋणातून मुक्त झालेल्या आहेस, पण तुझ्यावरती पितृ ऋण अजून बाकी आहे। या 16 दिवसात सगळे पितृ जमिनीवरती आलेले असतात, तर ते या पितृदोषावरती काय उपाय आहेत। पितृपक्षाभोवती जेवढे होईल तेवढे शक्य असेल तितके दान करावे। दान करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, पितृदोष निवारण्यासाठी कोणते उपाय करावेत आणि कोणते विधी कराव्यात, हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तसेच रोज आपण आपल्या घराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत। यासोबतच पितृपक्षामधील दही भाताच्या नैवेद्याला खूप सुद्धा महत्त्व आहे। तुम्ही आज माझा व्हिडिओ बघितला किंवा यानंतर सुद्धा कधी बघितला तर पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओला बघाल त्या दिवशी तुम्हाला ही माहिती कळेल, आणि या दिवसाच्या उरलेले दिवस तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। अतिशय महत्त्वाचा आणि खूप साधा सोपा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या खर्चिक विधी यासाठी करण्याची गरज पडणार नाही। ज्यांना काशी किंवा त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागवळी करायला लावत असेल त्यांना ते सुद्धा करण्याची गरज नाही। हा उपाय खूप महत्त्वाचा आहे। प्रखर पितृदोष ज्या व्यक्तीला आहे त्या व्यक्तीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुमच्या कुटुंबाला असं सांगितलं असेल तर त्यांनी सुद्धा ते विधी न करता फक्त पितृपक्ष पंधरवड्यामध्ये कालावधीमध्ये ज्या दिवशी तुमच्या घरी पितृ आहे त्या दिवशी किंवा ज्यांना दररोज शक्य होईल त्यांनी दररोज 15 दिवस हे उपाय केले तरी सुद्धा तुम्हाला पितृदोषामधून मुक्ती मिळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं घर जे आहे ते अतिशय स्वच्छ असलं पाहिजे, कारण जिथे स्वच्छता असते तिथंच जी गोष्ट आहे ती देवी देवतांना आणि इतर सगळ्यांना आवडत असते। त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा, घराचा उंबरठा, घरातील कानाकोपरा आपल्याला स्वच्छ करायचा असतो। दररोज देवाची पूजा 15 दिवसात तरी झालीच पाहिजे। देवाची आंघोळ भलेही तुम्ही अगदी घासून पुसून नाही केली तरी पण पाण्याने तरी देवाची आंघोळ झालीच पाहिजे। सूर्य देवतांना आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। पितृपक्षामध्ये तुम्ही दान धर्म करणं हे खूप महत्त्वाचं आहे। मग तो तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये दान करू शकता। एखाद्या गरीब मुलाला शिक्षणामध्ये काही अडचणी येतात, त्याला पैशामुळे तो करू शकत नसेल तर तुम्ही तेही दान करू शकता। त्यानंतर अन्नदान, जेवढे तुम्हाला लोकांना गोरगरिबांना अन्न देता येईल तेवढं तुम्ही पितृ ऋणातून करू शकता। त्यामुळे अन्नदानाला अधिक जास्त प्राधान्य आहे। अन्नदानाला प्राधान्य देऊन मी सर्वांना हेच सांगेन की तुम्ही अन्नदान जितकं जास्त करता येईल पितृपक्षामध्ये जेवढे तुम्ही करणं गरजेचं आहे तेवढं तुम्ही करावं। पितृपक्ष चांगला नसतो, मग हे कार्य का करू, ते कार्य करू नको का? बघा, पितृपक्ष अजिबात वाईट नसतो। पितृपक्ष खूप चांगला असतो। पितरांना समोरून त्यांच्या समोर जर तुम्ही एखादी गोष्ट मनापासून केली तर त्यांना आनंद होईलच ना, त्यांना दुःखी होणार नाही। फक्त आपण पितृपक्षामध्ये लग्न, मुंज, समारंभ हे आपण करायचं नसतो। नवीन गाडी घ्यायची घ्या, घर घ्या, कारण आपल्या आईवडिलांना, तुमच्या पितरांना, आपल्या पितरांना आपला आनंद पण दिसू द्यायला पाहिजे ना। दिवसामध्ये सगळे पितृ जमिनीवरती असतात, 16 दिवसामध्ये सगळे पितृ जमिनीवर असतात की माझं कुटुंब कसं काय आहे, काय चालू आहे हे पाहण्यासाठी। बऱ्याच वेळा म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कोणतेही चांगलं कार्य करू नये। नवीन एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर तर गाडी घ्यायची असेल किंवा सोने दागिने घ्यायचे असेल तर अशा गोष्टी शक्य होईल तेव्हा अवॉइड करायच्या किंवा टाळायच्या असं म्हटलं जातं। पण फक्त आपण काय टाळायचं की घर घेऊ शकता तर तुम्ही वास्तुशांती टाळायची आहे। वास्तुपूजा तुम्ही करू शकत नाही, देवकार्य तुम्ही करू शकत नाही। या दिवसामध्ये फक्त पितरांना आपण मानपान दिला गेलेला आहे। मग इतर दिवशी आपण करतो का? तर तुम्हाला जरी 15 दिवसात नाही जमलं तर एकच दिवस करा, म्हणजे ते सर्व पितृ अमावस्येला किमान एक दिवस तरी फक्त आपण त्यांच्यासाठी काढणं हे खूप गरजेचं असतं। त्यांना मानपान देणं खूप गरजेचं असतं। जशी दैवी शक्ती आहे ना तशी पितृशक्ती आहे, लक्षात घ्या, खूप चांगली शक्ती आहे। वर्षातून एकदा त्यांच्या तिथीला फोटोची पूजा करणं, हार घालणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, आणि पुढचं विधी करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आणि पितरांच्या नावाने तर्पण करणं खूप आवश्यक आहे। पितरांना पाणी प्यायला मिळत नाही, म्हणजे तुम्ही अंगठ्यावर एक थेंब जरी त्यांना मिळाला तरी तो तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील, खूप काही देऊन जातो। म्हणून तर्पणाचं खूप महत्त्व सांगितलं गेलेलं आहे। अजून एक उपाय सांगते, कावळ्यांना घास 100% घाला। तुमचे जे काही दोष असतील तर ते कमी व्हायला नक्कीच मदत होईल। अन्नदान करणं खूप चांगलं आहे।
खूप गरजेचं आहे. लोकांना पितृपक्षातील विधी जमत नाहीत, मग अशा स्वरूपामध्ये काय केलं पाहिजे? अशा वेळेस त्यांनी काय करायचं? शिधा दान द्यावं. ब्राह्मणाला घरी बोलावून पितरांच्या प्रित्यर्थ त्यांना स्मरणार्थ शिधा दान द्यावा. शिधामधील काय काय येतं तर तेल, आपण जे रोज खातो ते तेल, गव्हाचं पीठ, काशी फळ, भोपळा म्हणजे लाल भोपळा आणि त्यांचं महत्त्व दिलेलं आहे. भोपळा सुद्धा दान केलेला आहे. यानंतर डाळ तांदूळ आपण जेवतो ना, तेच फक्त शिधा स्वरूपामध्ये ब्राह्मणाला दान द्यायला सांगितले. हे जरी जमलं नाही तरी अजून एक शेवटचा उपाय मी तुम्हाला सांगते की ब्राह्मणाला घरी बोलून तुम्ही पेढे, दक्षिणा, केळ, दूध व हे सर्व देऊन तुम्ही करू शकता की माझ्या घरात पित्र आलेले आहेत, स्मरून त्यांना नमस्कार करायचा आहे. हे सुद्धा तुम्ही करू शकता. पितृपक्षामध्ये तुम्ही या गोष्टी करू शकता जेणेकरून आपल्याला पितरांचे आशीर्वाद घेता येईल. बघा, तर्पण केलेल्या पाण्याचं काय करायचं हा अगदी जेन्युइन साधा सुद्धा प्रश्न आहे. तर्पण केलं जे आपण पाणी असतं ते झाडांना घालू नये, ते झाडांना पाणी घालायचं नाही. ते पाणी बेसिनमध्ये सुद्धा ओतू नये. ते पाणी बेसिनमध्ये असंच कुठेतरी टाकून द्यायचं. कुठल्याही झाडाला ते पाणी आपण घालायचं नाही. आपल्याला सवय असते की देवपूजा करा आणि झाडाला पाणी घाला, तसं करायचं नाही. ते बेसिनमध्ये ओतून देऊ शकतात. तर पण सगळेजण करू शकतात. अगदी लहान मुलापासून तर वयस्कर व्यक्तीपर्यंत तर्पण तुम्ही करू शकतात. सकाळी उठल्या सूर्याला सकाळी उठल्या अर्ध्य द्यायचं आहे. खरं तर रोज तुम्हाला सूर्याला अर्ध्य द्यायचं असतं, पण या पितृपक्षामध्ये आवर्जून सूर्याला अर्ध्य दिलं पाहिजे. म्हणजे सूर्याला जल अर्पण केलं पाहिजे. सूर्याला जल अर्पण करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्यांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य देत असतो तेव्हा एखादा तांब्या घ्या, त्याच्यात पाणी घ्यावा आणि काळे तीळ टाकावे. सूर्याला अर्घ्य आपल्याला माहिती आहे की पितरांच्या सर्वांच्या सेवेसाठी तिळाचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देता तेव्हा त्या पाण्यामध्ये काळे तीळ तुम्हाला अवश्य टाकायचे आहे. जल अर्पण करायचं. ओम भ्रणी सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे, पण ते पाणी ओलांडलं जाणार नाही याची काळजी नक्की घ्यावी. मग त्याच्यासाठी काय करावं? जेव्हा सूर्याला जल अर्पण करतो तेव्हा इथे एखाद्या कुंडीत पडेल याची काळजी नक्की घ्या, किंवा खाली कोठेही जाईल याची काळजी नक्की घ्या. या पितृपक्षामध्ये भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव आहे. तुम्हाला जर शक्य झालं तर आवर्जून तुम्ही या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये पितृदोष आहे किंवा नाही त्या तीन पिढ्यामध्ये पितृदोष पाळायचा असतो. खरं तर आता ज्यांचे सासू सासरे जिवंत आहेत, मग ताई आम्ही पितरांची सेवा नाही करायची का? असं अजिबात नाही. 3 पिढ्यापर्यंत एकतर महिलांना आपल्या माहेरचे पण दोष आपल्याला लागलेले असतात, पण माहेरचा पण दोष असतो आपल्याला. म्हणून तुम्हाला तुमचं जर सासू सासरे जिवंत आहे तरी सुद्धा तुम्हाला ही सेवा करायची आहे, तर तुम्ही ही सेवा नक्की करू शकता. थोडक्यात काय तर तुम्हाला दोष असो किंवा नसो, तुम्ही तुमच्या घरातले सगळे 2 पिढ्यापर्यंत जिवंत असले तरीही तुम्हाला ती सेवा करायची आहे. तुम्हाला इच्छा नसेल तर नक्कीच या 15 दिवसामध्ये कालावधीप्रमाणे एकदा तरी घरात रुद्र अभिषेक करावा. मग शिवमहिमा पठण करावं का नाही? शक्य तर आता तर सोमवारी येतील तेव्हा तुम्ही करू शकता. जसं नाही तर तुम्ही ओम नमः शिवाय यांचा जप करू शकता. शिवाय या मंत्राचा जप करत असताना भगवान शंकराच्या शिवपिंडीवर जल अभिषेक आवर्जून करावा. मंदिरात जाऊन केला तरी चालेल किंवा घरात केला तरी चालेल. दुसरा उपाय जो आहे तो आपल्या घरामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये एक भांडं असतं. एक तर हंड्यामध्ये, कळशीमध्ये किंवा माठामध्ये आपण पिण्याचं पाणी भरून ठेवतो. तुमच्या घरी पिण्याचं पाणी ठेवतात जे भांडं असेल त्या भांड्याजवळ तुम्हाला दररोज रात्री एक मातीची पंती प्रज्वलित करून ठेवायची आहे. मातीचा दिवा तिथे लावायचा आहे. धार्मिक मान्यता अशी आहे की पितृ लोकांमध्ये अन्न पाण्याचा तुटवडा असतो. आणि पितृपक्ष कालावधीमध्ये म्हणजे या 15 दिवसांमध्ये काळामध्ये प्रत्येक पितृ आपल्या घरी जात असतात आणि त्यांना अन्न पाण्याची गरज ही खूप लागते. आपल्या घरातल्या किचनमध्ये ते जे पिण्याच्या पाण्याचं भांडं ठेवतो तर तिथे एक दिवा लावून ठेवणं खूप आवश्यक आहे. तो दिवा आपल्या पितृदेव भव असं मंत्र म्हणू शकता आणि तो दिवा प्रज्वलित करू शकता. पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ लावतो तुम्ही दूध लावलं तरी पण हरकत नाही, पण पिण्याच्या पाण्याजवळ त्यांना दिसावं एवढं तुम्ही नक्की करावं. पिण्याच्या पाण्याजवळ नक्की एक दिवा नक्की लावायचा असतो. तिसरं आपल्याला
तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे. होय, तुळशीला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, भगवान विष्णूची सेवा केल्यावर तुम्हाला पितृदोष तुमचा नक्की कमी होतो. म्हणून तर संक्षिप्त भगवत ग्रंथाचे तुम्हाला पारायण करायचे आहे. अगदी सुंदर आणि प्रभावी ही सेवा आहे. तुळशीला दिवा सकाळी नाही तर शक्यतो संध्याकाळी नक्की लावावा, प्रज्वलित करावा आणि सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि ही सेवा आपल्या पितरांसाठी आणि करायची आहे. पितृपक्षामध्ये ज्या काही सेवा आहे त्या आपल्याला नक्की करायच्या आहेत. ती फक्त माझ्या पितरांसाठी मी समर्पित आहे हे सुद्धा असणं गरजेचं आहे. तर्पण विधी तुमच्या घरात झालाच पाहिजे. खरं तर रोज हा करणं उत्तम, पण नाही जर जमलं तर तुम्ही तुमच्या श्राद्ध तर्पण विधी तुमच्या घरात श्राद्ध पक्षाच्या दिवशी झाला पाहिजे. आणि हा श्राद्ध पक्षामध्ये ज्या दिवशी तुमच्या घरातील तिथी आहे त्या दिवशी कमीत कमी तुमच्या घरात एक व्यक्ती तरी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात जेवला पाहिजे. मात्र माणूस जेवला नाही तर त्या दिवशी अगेन कुठेतरी गरिबाला दान धर्म करणे, अन्न खाऊ घाला. आणि एखाद्या व्यक्तीला घरातला जर म्हातारा व्यक्ती गेला असेल तर तो धोतर घालायला देऊ शकता. तुम्ही धोतर दान करू शकता. तुम्ही काळी छत्री दान करू शकता. काळी ब्लँकेट हातामध्ये, शक्यतो काळच जमेल असं नाही, पण शक्यतो ब्लँकेट जे मराठी घोंगडी असते ते आपण दान करू शकता. तुम्ही चप्पल दान करू शकता. तुम्ही स्वेटर दान करू शकता. किंवा एखाद्या व्यक्तीला पायजमा घालत असेल तर त्याच नावाने पायजमा सुद्धा दान करू शकता. तुमच्या तिथीला जर त्या तिथीला अतिशय हे उत्तम नाही केलं तरी तुम्हाला सर्व पितृ अमावस्येला हे तुम्ही करू शकता. पितृपक्षामध्ये श्राद्धाच्या दिवशी आगारीही घराच्या बाहेर द्यायची नसते. जे दीपदान करायचं असतं ते सुद्धा घराच्या बाहेर करायचं असतं. कारण पितृ तुमच्या दाराला येत नाही तर तुमच्या उंबरठ्यावर येतात. म्हणजे तो तुमच्या घराच्या उंबरठा आहे ना, तिथे बसलेले असतात. म्हणून आघारी सुद्धा घराच्या बाहेर द्यायची असते. ते नक्की सुद्धा श्राद्ध पक्षाच्या ज्या दिवशी आहे त्या दिवशी आधी तुम्हाला द्यायचं आहे. पितृपक्षामध्ये बऱ्याच लोकांना अशी सवय असते की घरात एखादा व्यक्ती तरी असतो की श्राद्धाच्या दिवशी सुद्धा त्या व्यक्ती गेलेला आहे त्याला नावं ठेवायची असतात. तर पितरांची किंवा निंदा नालस्ती करायची नसते. पितृपक्षामध्ये मांसाहार देखील अजिबात करू नये. चांगले कर्म करा, दान धर्म करा. लोकांना निंदा नालस्ती करू नका. नाहीतर भरपूर दान केले आणि मी खूप चांगले कर्म केले आणि पदरात काहीच नाही फक्त असे व्हायला नको. अगदी पितृपक्षामध्ये श्राद्ध असतं तर त्या दिवशी करायचं आहे, पण दररोज पितरांसाठी दीपदान अवश्य करायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये आसपास जर पिंपळाचं वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली तुम्हाला एखाद्या वृक्षाखाली दक्षिण दिशेला तोंड करून यमदीपदान करायचं आहे. असं रोज केलं तर तो उत्तम. शक्यतो जर लवकरात लवकर होईल तर श्राद्धाच्या दिवशी करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पितराची श्राद्ध हे तुम्हाला त्यांच्या तिथीला घालणं शक्य नाही झालं तर तुम्ही सर्व पितृ अमावास्येला तुम्ही घालू शकता. पितृ अमावास्येला तुमच्या सगळ्यांना नावाने जो घास आहे तर तो काढायचा आहे. पितृदोषातून मुक्ती करण्यासाठी जे दिवस आहे ना ते पितृपक्षाचा खूप महत्त्वाचा आहे. पितृपक्षामध्ये रोज तुम्हाला हा दिवस संध्याकाळी लावायचा असतो. संध्याकाळी अवश्य 6 नंतर दिवा लावायचा आहे. स्त्री पुरुष कोणीही लावा, पण हा दिवा तुम्ही नक्की लावावा. मुलांनी हा उपाय केला तरी चालेल, पण ते करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे. फक्त कणकेचा दिवा घेताना तुम्हाला त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही. फक्त कणकेचा दिवा जो आहे तो तर आपल्याला कणकेचा घ्यायचा आहे. आणि कणकेचा दिवा शक्य नसेल तर तुम्ही एखादी मातीची पंती सुद्धा घेऊ शकता. जमल्यास त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. तर बघा, तुम्ही तूप देखील घालू शकता. यानंतर दिव्यामध्ये जी दुहेरी कापसाची वात करायची आहे त्यात अगदी चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. दिव्याच्या खाली तुम्हाला आंब्याचं पान किंवा विड्याची पान ठेवायचं आहे. ते जर नसेल तर तुम्ही थोड्याशा अक्षता म्हणून तांदूळ देखील तुम्ही ठेवू शकता. दरवाजाच्या बाहेर तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेर घरामध्ये प्रवेश करता ती तुमची उजवी साईड असते तर तिथेच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. किंवा दारात लावता येत नसेल तर तुमच्या घरात बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये जिथे कुठं असेल तिथे तुम्ही लावू शकता. असे असेल तर दक्षिणेकडे
दिव्याची बात करून हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आणि जे तुम्ही दिवा लावल्यानंतर तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे, पित्राचे स्मरण करायचे आहे आणि शक्य असेल तर तिथूनच बसून तुम्हाला पितृस्तोत्र पठण करायचं आहे, त्यांची क्षमा मागायची आणि प्रार्थना करायची आहे आणि त्यांची क्षमा याचना जी आहे ते आपल्याला करायचं असतं. तसंच हा दिवा लावल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता सुद्धा तुम्ही वाहू शकता. तर आपल्याला दर्पण करायचं आहे, त्यांना सांगायचं की जी काही मी आज केलेली आहे तर ती तुम्हाला तुमच्या आशीर्वादामुळे केली आहे, आशीर्वादामुळे जो आहे तर तो आमच्या डोक्यावर नेहमी असू द्या, आमच्याकडून काही चूक भूल झाली असेल तर आम्हाला क्षमा करावी, असं पितृदेवाला आपण प्रार्थना करायची आहे. पितरांना मन भरून तुमच्या मनामध्ये जे येईल ते तुम्ही व्यवस्थितपणे सांगायचं आहे. आणि हा जो उपाय आहे तो खूप सोपा असला तरी खूप प्रभावशाली हा उपाय आहे. या उपायाने तुमच्या आयुष्यामध्ये अधिक पटीने फळ 100% वाढतं. या उपायाने 100% हे चांगले परिणाम तुम्हाला दिसायला मिळतील. तसंच हा कणकेचा दिवा जो आहे तो तुम्ही रोज बनवायचा आहे. आता पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे पितृपक्षामध्ये जो पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला दही भात घराच्या बाहेर ठेवायचा आहे. मीठ नसलेला भात शिजवायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे आणि घराबाहेर गच्चीवर किंवा खिडकीमध्ये तुम्हाला दही भात जो आहे तो ठेवायचा आहे. शक्यतो अशा ठिकाणी ठेवायचा भात की जिथे कुत्रे आणि काही पशु पक्षी जे आहे ते येतात अशा ठिकाणी हा दही भात ठेवायचा आहे. तुम्ही टेरेसवर सुद्धा ठेवू शकता, गॅलरीमध्ये सुद्धा ठेवू शकता, तुम्ही अंगणामध्ये सुद्धा ठेवू शकता, कुठेही ठेवू शकता, पण अशा ठिकाणी ठेवायचं. पण अशा ठिकाणी कणकेचं कोणी पाणी वगैरे खाल्ले तर पाहिजे, समजा पाणी ते रोज खाताय तर पितृपक्षामध्ये रोज दिवा रोज खाते तर पितृपक्षामध्ये रोज ते पाणी रोज कोणीतरी येऊन वगैरे खाते, कोणतरी तुमचे मित्र तुमच्यावर प्रसन्न आहेत, तुम्ही तर असं रोज ठेवा की पित्राचं स्मरण करा आणि पित्राचं प्रार्थना करा की माझा घास जो आहे तो तुम्ही येऊन स्वीकारा. तर त्यामुळे बघा पितृपक्षात दही भाताच्या नैवेद्याला खूप अतिशय महत्त्व आहे, तरी पालन नक्की करा. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद. खूप आभारी आहे. श्री स्वामी.